व्यासपीठास माझा नमस्कार। सन्माननीय विश्वासजी थळे साहेब म्हणजेच अर्थात माझे मामा आणि माझ्या आईसारखे असणाऱ्या रंजना मुकादम मॅडम, वैजयंती थळे आणि उज्ज्वला म्हात्रे यांना माझा सप्रेम नमस्कार आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी आज आपणा सर्वांसमोर एक खूपच गहन विषय मांडत आहे। तो विषय आपण बहुतेकदा ऐकलाही असेल। तर या व्याख्यानाची सुरुवात मी एका गोष्टीने करते। एक छोटीशी चिमुकली एका फोटोमधनं आपल्या आईला सांगते, आपलं दुःख व्यक्त करते। आई, ती म्हणते, आई ऐक ना ग आई, तू माझं ऐकतेस ना? काल मी आणि सायली एका अंगणात खेळत होतो ग आई, आणि तितक्यात तिथे फिरोज काका आले। हो, फिरोज काका। ते मला चॉकलेट देण्याच्या हेतूने मला घरी घेऊन गेले ग आई। आणि तुला माहितच आहे ना मला किती चॉकलेट आवडतं, आणि त्यांचं ते मी थांबू शकली नाही स्वतःला, आणि मी त्यांच्यासोबत घरी गेले ग आई। आणि घरी गेल्यावर तिथे त्यांनी दरवाजा बंद करून घेतला ग आई, आणि दरवाजा बंद करून मी चॉकलेट खाण्यात इतकी मग्न होती नाही की मला कळलंच नाही ते फिरोज काका माझ्या पूर्ण शरीरावर ना हात फिरवतायत। आणि ही गोष्ट मला विचित्र वाटली। मी खूप प्रतिकार केला त्यांना, खूप 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 त्यांना थांबवलं, पण त्यांनी एकही माझं ऐकून नाही घेतलं काही। आणि तितक्यात त्यांनी मला खूप वेदना होतील अशा कृती केल्या, आणि मी तिथेच माझा श्वास सोडून टाकला ग आई। आणि मला माहिती आहे आता तू माझ्या फोटो समोर बघून रडत असशील ना आणि मोर्चा काढणार असशील, पण मला हे सर्व नकोय आई। मला ह्या राक्षसाला मृत्यूच्या अग्नीत जाळून टाकल्यावरच न्याय मिळेल ग आई, आणि तू हे करावंस अशी माझी इच्छा आहे आई। मला हे सर्व नकोय, मला न्याय दे ग आई। तर श्रोते हो, जरी ही एक छोटीशी गोष्ट असली ना तरी त्यात त्या चिमुकल्याच्या वेदना ज्या आहेत ना त्या अगदी खऱ्या आहेत। तिने जे सहन केले ना ते खरे, त्याने कित्येक वर्ष चालू आहे ही गोष्ट, पण या समाजात तो बदल होत का नाहीये? तर आता तुम्ही म्हणाल आता याला आम्ही काय करू शकतो? पण हे सर्व आपल्याच हातात आहे, आणि या अन्यायाला जबाबदारी आपण आहोत। आपला कायदा, आपला समाज, आपली अविचारी लोक, ही सगळी गोष्ट या अन्यायाला जबाबदार आहेत। बरं कसे? आपला कायदा बघा ना, किती निरर्थक, कितीही चप्पल तिथे झिजवा, कधी न्याय मिळाले या गोष्टींना? आपला समाज पहिल्यापासून मुलींना नेहमी कमीच लेखायचं काम करतो। कधी मुलीने पुढे जायचा प्रयत्न केला तर तिला मागे खेचलं जातं, कधी तिने भरारी घ्यायचा प्रयत्न केला तर तिचे पंख कापले जातात। हा आपला महान पुरुष प्रधान समाज। पण या समाजात खूपच कमी माणसं असतात आमच्या मामांसारखे, जे आपल्यासारख्या स्त्रियांना एक सन्माननीय स्थान देतात, आणि याबद्दल खूपच चांगलं वाटतं मला। आणि अविचारी लोक जेव्हा एका मुलीबरोबर असा अन्याय होतो ना तेव्हा तिलाच दोषी ठरवतात। असे कपडे घातल्यामुळे असं झालं, हे झालं, ते झालं। अरे मूर्ख माणसा, जर कपड्यांमुळे जर हे अन्याय होत असते तर ते चिमुकल्याच्या बाळामध्ये काय बघितलं असेल त्या बुद्धिहीन भ्रष्टहीन माणसाने? हे तर विचार करा। तर यावर आपण काय करू शकतो? सगळ्या स्त्रिया विचारतात की यावर आम्ही काय करू शकतो? तर आपणच करू शकतो या गोष्टीवर। आपल्या मुलीला आतापासून घडवू शकतो, तिला आत्मबळ देऊ शकतो। जेव्हा जिजाऊ माता त्या तर साधारण स्त्रीच होत्या, मग त्यांनी कसं इतकं स्वराज्य आणि आत्मबळ प्रदान करणाऱ्या शिवाजी महाराजांना घडवलं? त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मशक्ती होती ना। तर ती आत्मशक्ती कुठून आली? नक्कीच त्यांच्या आईनेच त्यांना दिली असावी। कधी विचार केला या गोष्टीचा तुम्ही? आपल्या शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना छोटीशी कविता, म्हणजे प्रसिद्ध कविता अशी आठवली मला। इंद्रजिनी जंब पर, बाळवसु अंब पर, रावण स दंब पर, रघुकुल राजे हे,
पवन बारी बाह पर शंभुरती नाह पर जौ सहस्र बाह पर राम द्विज राजे डावा द्रुमगुंडपुर चिता मृगचुंडपुर भूषण वितुंडपुर जैसे मृगराज हे तेजतम अंश पर कानजीवी कंस पर चौमलिच्छ मंस पर शेर शिवराज हे जय भवानी जय शिवाजी। हे कविता ऐकताना जर आपल्या अंगाला काटा येतोय ना तर आपण ही कविता आपल्या मुलींपर्यंत पोहोचवून त्यांचंही आत्मपरिवर्तन करू शकतो, नक्कीच करू शकतो, त्यांना आत्मबळ प्रदान करू शकतोच। आपल्याला फक्त करायचा आहे तो छोटासा प्रयत्न, छोट्याशा प्रयत्नाने किती मोठी क्रांती होऊ शकते याचा अंदाज तरी आहे तुम्हाला। विचार करा, राम सेतू बांधताना छोट्याशा खारीताईने आपला छोट्याशा प्रयत्नांचा वाटा दिला की नाही, मग आपण तर तिच्यापेक्षा किती मोठे आहोत आणि किती मोठी क्रांती करू शकतो या जगात। असं विचार करा, थोडा वेळ बसून विचार करा की आपणही काहीतरी करू शकतो। आणि स्त्रीला साधारण समजू नका बरं, कारण वार नाही तर वार आहे, ती समशेरीची धार आहे। स्त्री अबला नाही, ती तर स्त्री एक अबला नाहीये, ती तर धगधगता अंगार आहे। आणि अंगारासारखं पेटल्याशिवाय आपल्या जगात क्रांती घडणार नाही। मी असं नाही म्हणत की माझ्या या बोलण्याने 2 मिनिटे ते स्टेजवर बोलण्याने हे ना मोठं जग नाही बदलणार, माझ्या या स्टेजवर बोलण्याने जग बदलेल किंवा हा देश बदलेल किंवा हे राष्ट्र बदलेल किंवा हे शहर बदलेल किंवा समाज बदलेल, पण माझे विचार जर 2 माणसांचे विचार जरी बदलू शकले ना तर ती 2 माणसं या समाजात वावरतील आणि या समाज बदलेल तेव्हा नक्कीच हा जग बदलेल असा माझा दावा आहे। जय भवानी जय शिवाजी। कोटी कोटी धन्यवाद तुम्ही शांत चित्ताने माझं ऐकल्याबद्दल। क्या बात है, क्या बात है। या आहेत अश्विनी रितेश पाटील, आपल्या माहितीसाठी सोन्याबाडी साहेबांच्या सुनबाई आहेत। जोरदार अप्रतिम, वेळ खूप कमी होता परंतु तुम्ही कमी वेळामध्ये खूप सुंदर या ठिकाणी अश्विनी मनसोक्त